नमस्कार भावांनो. बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणजे आपला सर्वांचा लाडका बकासूरबद्दल एक मोठी आणि खात्रीशीर अपडेट घेऊन आलो आहे. मित्रांनो, सध्या संपूर्ण बैलगाडा क्षेत्राचं लक्ष लागलेलं आहे 29 आणि 30 तारखेच्या मोठ्या मैदानाकडे. कारण हे मैदान आहे लगातार 2 दिवसांचं आणि दोन्ही दिवशी प्रथम पारितोषिक तब्बल 5 लाख रुपये आहे. 29 तारखेला एक मैदान, 30 तारखेला दुसरं मैदान, दोन्हीही भारी हाय व्होल्टेज मैदान. आता सगळ्यांनाच प्रश्न आहे, बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार, एकाच दिवशी की दोन्ही दिवशी? मित्रांनो, याचं उत्तर आज मी स्पष्टपणे घेऊन आलो आहे. काल झालेल्या मौजे सासवड पुरंदर केसरी मैदानात आपला बकासूर पळताना दिसला. तिथे थोडक्यात गाडी कडेने आली आणि पराभव झाला. पण मित्रांनो, हे नवीन नाही. 2025 हे वर्ष बकासूरसाठी थोडं दुर्भाग्याचं ठरलं. मोठ्या मैदानांमध्ये गाडी कडेने आली, अनेक वेळा नशिबानं साथ दिली नाही, पण तरीही बकासूरने अनेक मैदानांमध्ये 1 नंबर गुलाल केला हे विसरून चालणार नाही. आता 2025 संपायला फक्त 5 दिवस उरलेत आणि मला पूर्ण विश्वास आहे 2026 मध्ये बकासूर काहीतरी मोठं करून दाखवणार. आता सगळ्यात मोठी बातमी ऐका, बकासूर लगातार 2 दिवस मैदानात पळणार आहे. 29 तारखेला देखील पळणार, 30 तारखेला देखील पळणार. ही बातमी बकासूर प्रेमींसाठी आनंदाची पर्वणी आहे. 29 तारखेला दुसरा बैल, टॉपचा पैरा, जबरदस्त जोडी. 30 तारखेला आदत बैल, आदत पैरा आणि अजून जोडीची माहिती येणं बाकी आहे. 29 तारखेचा पैरा आधीच फायनल झालेला आहे, त्यावर मी सेपरेट व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे. 30 तारखेच्या पैराची माहिती मिळताच तोही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. मित्रांनो, याआधी बकासूरने लगातार 2 दिवस मैदानात उतरून मानकरी झाला आहे, म्हणून यावेळेही काहीही होऊ शकतं. आदत असो किंवा ओपन, बकासूर काहीतरी करून दाखवेल एवढं नक्की. अशाच खात्रीशीर अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बकासूर प्रेमी मित्रांपर्यंत शेअर करा.